नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 12 माझ्या डोळ्यातले ते पहिलेच अश्रुबिंदू कुरूंच्या राजसभेत घरंगळून हातातल्या उत्तरीयावर पडून असेच विरले, ज्याचा अन्वय सभागृहातल्या कुणालाही लागला नसता. निवळलेल्या डोळ्यांसमोर पांचाली उभी होती. घामानं डवरलेला थकलेला दुःशासन क्षणभर थांबला. शेकडो योजनांचा प्रवास करून आलेल्या घोड्यासारखा तो धापावत होता. अंशुकांचा ढिगारा त्या दोघांपेक्षाही उंच दिसत होता. सर्व वाद्यांचा आवाज एकाएकी थांबला आणि केवळ मुरलीचे स्वर भयानक भेदक शीळ घालू लागले. पांचालीच्या अंगावर पीतवर्णी अंशुक झळाळत होते, सुवर्ण धाग्यांनी गुंफलेल्या वस्त्रासारखं. मला ते पूर्वीही कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं. सर्व शक्ती एकवटून त्या पितांबरालाही हात घालण्यासाठी दुःशासनानं हात उचलला. पुढचे खूर उचलून मध्येच उसळणाऱ्या शुभ्र घोड्यासारखे दोन्ही हात उंचावून पितामह खाडकन उठून गरजले, दुःशासन, एक सूतभरही आता पुढं सरकू नको. शिशुपालासारखा एका क्षणातच दग्ध होशील. लक्षात ठेव, ते पितांबर आहे. अंगी त्राण नसल्यामुळं हात खाली सोडून दुःशासन रखडत रखडत कसा तरी आपल्या आसनाजवळ गेला. क्षणभर आसनाच्या हस्तीदंडीवर हात टेकवून कमरेत खाली वाकला. त्याच्या स्वेदानं डवरलेल्या मस्तकावरचे 2 थेंब टपकन त्याच्याच आसनावर ओघळले. त्या स्वेदबिंदूंवर तो उभ्यानच शक्तिपात झाल्यासारखा कोसळला. आसनावर स्वेदबिंदूंवर दुःशासन. शिसारीनं मी मान फिरवली. माझ्या हातातील उत्तरीय केव्हाच गळून पडलं होतं. पितांबराच्या तेजस्वी वर्णापुढं त्या उत्तरीयाचा वर्ण काहीच नव्हता. खिन्न मनानं मी खाली बसलो. कायमचा मंडल घेऊन घेऊन भोवळ आलेली पांचाली कोरांटीची कळी वाऱ्याबरोबर इकडं तिकडं लडलडते तशी क्षणभर लडबडली आणि कर्दळीसारखी उभ्यानच उन्मळून समोरच्या वस्त्रांच्या ढिगाऱ्यातच कोसळली. त्या विविध रंगी वस्त्रांच्या इंद्रधनुष्यात पितांबर धारण केलेली ती विद्युल्लताच होती. तिच्या अनावृत्त चरणांवरची धूल मस्तकी धरण्यासाठी सभासदातील काही जण पुढं झेपावले, पण तितक्यात सर्व शांत झालं आहे याचा वेध घेऊन पर्वत शिखर सोडून खाली उतरणाऱ्या गरुडासारखे पितामह पायदंड्या उतरून खाली तिच्याकडंच येताना पाहून सर्वजण जागचे जागीच थबकले. तिच्या जवळ जाताच पितामह सर्वांना उद्देशून गंभीर स्वरात म्हणाले, सभासद हो, द्यूत संपलं आहे. फाशांचं तुम्ही जाऊ शकता, पण लक्षात ठेवा, आता कायमचं द्यूत सुरू झालं आहे. घटनांचं. खाली मान घालून सर्वजण सभागृह सोडू लागले. आपापल्या कक्षांकडे परतणाऱ्या राजपुत्रांपैकी नेमक्या विकर्णाच्याच पायाखाली माझ्या हातातून सुटून खाली पडलेलं उत्तरीय सापडलं. पितांबर पांचालीच्या अंगावर, माझं उत्तरीय मात्र विकर्णाच्या पायाखाली. माझं मन विषण्ण झालं. माझं उत्तरीय तुडवीत जाऊन विकर्णानं पितामहांची सुद्धा पर्वा न करता पुढं होत ढिगाऱ्यात अविचल पडलेल्या मूर्छित पांचालीची चरणधुली मस्तकी धारण केली. केवळ एकट्या विकर्णानं. सर्व सभासद सभागृहाबाहेर निघून जाताच पितामहांनी कमरेचं खडगं म्यानाबाहेर काढलं. पाषाणाच्या निश्चल मूर्तीसारखा आसनावर बसून मी ढगाळलेल्या आकाशाची संदिग्ध सकाळ घेऊन आलेल्या दिवसाचा अर्थ लावित होतो. सगळा दिवस म्हणजे आश्चर्य, संभ्रम, रहस्य, अवास्तवता, अधःपतन, मूढता, क्रौर्य आणि अविवेक यांशिवाय दुसरं काय होतं? पण पितामहांच्या हातात धारधार खड्गं पाहून मात्र विस्मयाच्या आणखी एका प्रचंड धक्क्यानं माझं मन क्षणभर थरारलं. काय असावं त्यांच्या मनात? क्षणापूर्वीच्या डोळे दिपवणाऱ्या नाट्यानं जेवढा स्तब्ध झालो नव्हतो तेवढा ते तळपणारं खड्गं त्या सागवृक्षासारख्या उंच वृद्धाच्या हाती पाहून
मी स्तब्ध झालो. काय असावं त्यांच्या मनात? आता आणखी काय पाहावं लागणार? उजवा पाय मुडपून वीरासनाच्या पवित्र्यात ते वस्त्रांच्या ढिगाऱ्याजवळ खाली बसले. पाठीवर हळुवारपणे हात ठेवून पांचाली म्हणून गदगद हलवीत त्यांनी तिला हाक मारली. अंशुकाचा ढिगारा हलला, पण ती तशीच निश्चिल पडली होती. पितामहांनी पितांबराचा शेव उचलला आणि हातातल्या खडगानं त्याला जोडून असलेलं आकाशवर्णी अंशुक सरकन कापलं. ज्या पितांबराला हातही लावू नको म्हणून दुःशासनाला त्यांनी निर्वाणीचं निक्षून सांगितलं होतं, तेच पितांबर त्यांनी मात्र सहजपणे हाती घेऊन खडगानं अलग केलं. कसं शक्य झालं त्यांना ते? त्यांनी उठून संकेत करताच दासींनी पुढं होऊन तिचा मूर्छित देह उचलला. खाली माना घालून उभ्या असलेल्या पांडवांपैकी भीमाच्या पाठीवर एक आणि अर्जुनाच्या पाठीवर एक हात ठेवून पितामहांनी तो क्षणभर थोपटला. मानेच्या संकेताबरोबर ते पाचही जण त्याच्याबरोबर चालू लागले. पितामहांचे हात भीमार्जुनाच्या पाठीवरच होते. आसनावरून उठावं सुद्धा मला वाटत नव्हतं. समोर पडलेल्या वस्त्रांच्या ढिगाऱ्यांचा प्रचंड पाषाणांचा एक पर्वत करून तो माझ्या छातीवर कोणीतरी ठेवीत आहे या जाणीवेनं श्वास कोंदटत होते. किती काल मी आसनावर तसाच बसून होतो ते माझं मलाच समजलं नाही. संध्याकाळच्या भेसूर धुसर छटात भव्य सभागृहातील रिक्त आसनं भयानक दिसू लागताच मी खडबडून उठलो. नेहमीच्या नीतिनियमानं सभागृह समयांनी उजळून टाकायचं सेवकांना भानच राहिलं नव्हतं. पण त्या मिनमिनणाऱ्या समयांना माझ्या भोवतीचा अंधकार तरी आता कितीसा उजळणार होता. काही काळ आलेल्या निद्रेतून मी जणू जागा होत होतो. विषण्णपणे उठून मंद मंद पावलं टाकीत सभागृहाबाहेर चाललो. अंशुकाच्या ढिगाऱ्यातील विविध रंगी वस्त्र धुसर संध्या प्रकाशात पाहताना मलाही माझं जीवनचरित्र त्या वस्त्रांच्या ढिगाऱ्यासारखंच वाटलं. विविध रंगांच्या घटनांनी भरलेलं खरोखरच त्या वस्त्रांच्या ढिगाऱ्यासारखं, पण पितांबरासारखं झळकणारं तेजस्वी असं एक वस्त्रही नेमकं त्यात नव्हतं. सभागृहाच्या महाद्वारात जाताच आपल्या निर्मितीपासून आजपर्यंत वैभवाचे तेजस्वी अभिमानास्पद गौरवाचे अनेक प्रसंग पाहणाऱ्या त्या वास्तूवर आजच्या घटनांच्या स्मृतीचे ठसे कसे काय उमटले असतील म्हणून मी मागं वळून पाहिलं. सुवर्णाचं पुरुषभर उंचीचं सिंहासन प्रकाशत नसल्यामुळं झळाळत नव्हतं. सगळी मोकळी आसनं नदीकिनारी अस्ताव्यस्त पडलेल्या काळ्या पाषाणासारखी कलाहीन वाटत होती. केवळ एका दूरवरच्या आसनावर हस्तिदंडीवर मान टेकवून माझ्या मागही कोणीतरी त्राण नसल्यासारखं सभागृहात बसून होतं. आसनाच्या क्रमांकावरून तो दुःशासनच होता हे निश्चित. नाहीतर दुसरं कोण रेंगाळणार होतं इतका काल? तो इतका अचेतन बसला होता की त्याच्यात आणि लगतच्या अंशुकाच्या निश्चल ढिगाऱ्यात कुणालाही काहीच फरक वाटला नसता. एक निश्वास सोडून मी महाद्वार सोडलं. गंगेवर जाऊन नित्याचं संध्याकाळचं अर्घ्यदान करावं असंही मला वाटलं नाही. आकाशाची सगळी पश्चिम दिशाच काळ्या कुट्ट ढगांनी झाकोळली होती. अवजड साखळदंड बांधल्यासारखे जड पदक्षेप उचलीत कक्षाकडे जाणाऱ्या सोपानाच्या पायदंड्या चढून कक्षाच्या द्वारात शिरलो. विष्णुमूर्तीच्या गाभाऱ्यासमोर ओणवी वाकून मेघमाला हातातील इंगुदीच्या चंचू पात्रातील इंगुदी समईत ओतत होती. समई भरताच पलित्यानं तिची वात सरशीनं पुढं ओढून प्रज्वलित केली. तिचं केतकीवर्णी मुखमंडल समईच्या प्रकाश किरणांनी उजळून गेलं. तिला पाहताच मात्र मला सकाळी तिच्या हातून अनावधानानं पडलेल्या रांगोळीच्या पात्राचं स्मरण झालं. झपाझप पावलं उचलीत तडक गाभाऱ्यासमोर गेलो. मला पाहताच मेघमाला सावरून दूर झाली. गाभाऱ्यासमोरची दगडी समई उजळून खालच्या सांगदंडीवर ज्या ठिकाणी सकाळी रांगोळी सांडली होती ते ठिकाण मी पाहिलं. तिथली धवलवर्णी रांगोळी उडून गेली होती. पीतवर्णी हळद उडून गेली होती. उरल्या होत्या केवळ रक्तवर्णी कुंकुमाच्या भडक छटा, इतस्ततः विखुरलेल्या. खिन्नपणे हसत मी त्या विखुरलेल्या कुंकुमाला बोटांनी स्पर्श केला. कसा तरीच तो मला वाटला. उठून समई मेघमालेच्या हाती देत तसाच शयनगाराकडे चाललो.
कुठून तरी शोण मला सामोरा आला. त्याला पाहताच मला कडकडून मिठी मारून लहानपणीच्या वसूसारखं मी कोण आहे शोणा असं विचारावंसं वाटलं. पण सकाळी गंगा किनारी त्याचा आग्रह हात मी किती निर्दयपणे झिडकारला होता. त्याच्याशी काहीच न बोलता शयनगाराकडे वळलो. पण तोच पुढं होऊन म्हणाला, दादा थांब. कितीही झालं तरी तो माझा सक्का भ्राता होता. ज्येष्ठ असूनही मला त्याचे उपदेशाचे सर्व घोट आता निमूट ऐकावे लागणार होते. मी थांबलो. दादा, तुला सर्वांनी आज सकाळी गंगा किनारी पात्रात उभं राहून अर्घ्यदान करण्याचा आग्रह का केला हे अजूनही कळलेलं नाही. शोना, आता ते कळूनही त्याचा काही उपयोग नाही. पण ज्याच्यासाठी तू जीवनाचे सर्व आदर्श पणाला लावतोस त्यांच्या तुझ्याबद्दलच्या कल्पना तरी तुला कळायला पाहिजेत. का पाठवलं होतं सर्वांनी आज मला सकाळी आग्रहानं गंगा किनारी? काय माहित आहे तुला? आजच्या द्यूताच्या फाशाच्या कवड्या भीमवधीत जरासंधाच्या हाडांच्या होत्या, ज्याला तू द्वंद्वात जीवदान दिलं होतंस. काय म्हणतोस काय शोना? जरासंधाची हाडं आणण्यासाठीच दुःशासन मगधांच्या राजगृहाला गेला होता काय? मी त्याचे खांदे पकडून त्याला गदागदा हलविलं. होय, तुझ्या शब्दाघाताबरोबर कवड्या थरथरतात हे अचूकपणे हेरून सर्वांनी तुला द्यूत होईपर्यंत पद्धतशीररित्या सभागृहाबाहेर ठेवला होता. आज कवड्या तुला आणि भीमालाच काय ते थरथरत होत्या. तुला कसं समजलं हे? सत्यसेनाकडून. दुर्योधन तुला गंगेवर अडखळत ठेवणार हे सत्यसेनाला पूर्वीच माहीत होतं. गंगा किनारी तो तुला सभागृहात सत्वर पाठवण्यासाठी काहीतरी बोलणारही होता. पण तुझी कुंडलं निष्प्रभ झालेली पाहून तू सभागृहात जाऊ नये असंच त्याला वाटलं, म्हणून तो अडखळला. महाद्वारात दुःशासनानं तुला प्रतिरोध केला, तोही तू आत असलास तर फासा आपल्यासारखा पडणार नाही म्हणूनच. आजचा सगळा दिवसच आश्चर्याचं कूट जाळं विणणारा होता. शोना, जा तू. पण लक्षात ठेव शोना, सकाळी मी तुला झिडकारलं म्हणून अपसमजानं तूही मला झिडकारू नकोस. सगळं जग उलट उभं ठाकलं तरी चालेल, पण बंधो, आपण दोघं एकाच मातेच्या रक्तामांसाचे पिंड आहोत हे विसरू नकोस. दादा, तुझ्या चरणांवर मरण आलं तरीही मी ते गंगेकाठच्या शिंपल्यासारखं ओंजळीत घेऊन उराशी कवटाळीन. पुढं होऊन त्यानं माझ्या चरणांना हस्तस्पर्श केला. गाभाऱ्याजवळ अवंगुटून उभ्या असलेल्या मेघमालेकडे बोट उंचावून मी त्याला सांगितलं, जा शोना, तिला सांग की रांगोळी पुसटली गेली आहे. पुसटण्यासाठीच असते ती. तो मंदपणे निघून गेला. शयनगाराच्या प्रवेशद्वाराकडे मंचकावर बसलेली वृषाली पाहताच मात्र मला कधी नव्हे ती स्वतःचीच लाज वाटली. सभागृहातल्या अप्रिय प्रकाराची आठवण देऊन ती आता मला प्रश्नांच्या माऱ्यानं घायाळ करणार होती. काय उत्तर देणार होतो मी तिला? काय वाटलं असेल आपल्या पतीविषयी तिला? आज आत प्रवेशून तिला पाहिलंच नाही असं भासवून मी गवाक्षातून बाहेरच्या अंधकारात न दिसणारं गंगेचं पात्र पाहू लागलो. नित्यासारखी मागून येत पाठीशी उभी राहत ती आश्चर्यानं म्हणाली, आपलं उत्तरीय कुठं आहे आज? की कुणाला देऊन टाकलं? देणार होतो, पण देता आलं नाही. पण साध्या उत्तरीयासाठी तू आपल्या पतीला ते कुठं आहे म्हणून प्रश्न विचारते आहेस आज? साधं? अहो, आपल्या अनेक स्मृतींनी जपणारं गंगेकाठी मी वेंधळेपणानं आणलेलं ते तुमचं उत्तरीय आणि माझंही अत्यंत प्रिय असं उत्तरीय होतं. कुठं गेलं ते? ते गेलं, कायमचं गेलं. त्या वस्त्रापेक्षा अनेक मौल्यवान वस्त्र जगात असतात हे मला पटवून देऊन ते आज कायमचं गेलं आहे. जाईना गेलं तर पती हेच स्त्रीचं मोठं वस्त्र असतं. माझ्या पाठीवर गाल टेकवीत ती नित्याच्या प्रेमादरानं म्हणाली. सभागृहातील एकही घटना तिला समजली नव्हती तर मी सुटकेचा निश्वास टाकला. आपलं उत्तरीय गेलं ही आश्चर्यकारक वार्ता तुम्ही मला सांगितलीत. मी त्याहीपेक्षा आश्चर्यकारक वार्ता सांगून तुम्हाला आज चकित करणार आहे. ती बोलत होती आणि माझ्या समोर एकसारखं सभागृह फिरत होतं. निळे, पिवळे, हिरवे आणि तांबडे रंग होते. कोणती? तिच्यापासून दूर होत दुसऱ्या एका गवाक्षाच्या कवाडात उभं राहत मी विचारलं. तुम्ही नेहमी म्हणता की पांचाली आपला तिरस्कार करते, पण वृषाली,
या विषयावर काही एक ऐकण्याची आता मला मुळीच आवश्यकता नाही. मी केलं त्याची. काठावरच्या प्रेक्षकांनी पोहणाऱ्यांची करावी तशी परीक्षा मला नको आहे. ऐका तर खरं, पांचालीनं तुमचा मनापासून कधीच तिरस्कार केला नाही, मला मध्येच अडवून वृषाली म्हणाली. कशावरून म्हणतेस तू हे? मग आज मला स्वतःला ते समजलं म्हणून. काय समजलं तुला? एकदा तिसऱ्या प्रहरी अंतपुरात आम्ही सर्वजणी बसलो होतो. तेवढ्यात द्रौपदी सुस्नात होऊन अंतपुरात आली. आपली पत्नी म्हणून तिनं माझी फारच जिव्हाळ्यानं विचारपूस केली. वृषसेनाच्या कानाला हात लावून तर ती म्हणाली देखील, खरंच तुमच्या या पुत्राला कुंडलं हवी होती. मी तरी काय उत्तर देणार होते? का नाही ते त्याच्या पितृदेवांनाच माहीत, असं म्हणून मी वेळ मारून नेली. पण तुमचा निर्देश करताच मात्र तिनं झटकन आपली मान खाली घातली. का खाली घातली वृषाली? तुला ते कधीच समजायचं नाही. बाहेरच्या अंधकाराच्या सागरात नेत्रांचे बाण दूरवर फेकीत मी म्हणालो. मलाही तीच शंका आली की तिला तुमचा माझ्यासमोरही उपहास करायचा असावा. म्हणूनच ती केशभूषेच्या दर्पणाकडे वळलेली पाहून सत्यासत्य पारखण्यासाठी मी तिच्या हिरण्यमयी नावाच्या सखीला जवळ बोलावून घेतलं. तिनं जे जे मला सांगितलं ते ऐकताच तुम्हाला सर्वांआधी ते सांगून तुमच्या मनातील किंतु केव्हा दूर करीन असं मला झालं. मृणालला पाठवून मी तुमचा शोधही केला, पण तुम्ही त्यावेळी सभागृहात दंग होतात. असं काय आश्चर्यकारक सांगितलं तिनं तुला? सर्वांसमवेत राजसूय यज्ञासाठी तुम्ही एकदा इंद्रप्रस्थाला गेला होतात, तेव्हा मायावी वस्तूंच्या दालनातील सोपानावरून तुमच्या कुंडलमंडित मुखाचं तलावातल्या पाण्याच्या एका कोपऱ्यात पडलेलं प्रतिबिंब पाहून पांचाली तिच्या कानात पुटपुटली होती की काय पुटपुटली होती ती? सांग वृषाली. त्याही वेळी मी संभ्रमात होतो आणि आजही आहे. ती पुटपुटली की हिरण्यमयी या कवच कुंडलांचं पत्नीत्व दैवी आलं असतं तर किती कारंजी फुलली असती माझ्या जीवनाच्या उद्यानात. अंगराज कर्णपती म्हणून लाभले असते तर 5 पतींच्या सहवासात विषमपणे विभागलं गेलेलं वर्ष 2-2 मासांच्या समसहवासात विभागलं नसतं का? मागून येत तिनं माझ्या पाठीवर मस्तक टेकिवलं. मागं वळून पांचाली म्हणत वृषालीचं मुख ओंजळीत घेत मी भान न राहून कळवळलो. पांचाली नव्हे, वृषाली. माझ्या हातांवर आपले हात ठेवीत वृषाली म्हणाली. आता तरी पांचालीचा अपसमजानं संतप्त होणारं तुमचं मन शांत राहील ना? समयीच्या अंधुक प्रकाशात माझ्या डोळ्यात खोलवर पाहत ती काहीतरी धुंडू लागली. अनेक विध संमिश्र भावनांनी मन गलबलून गेलं. सकाळपासूनच्या सत्यासत्याच्या द्वंद्वात केवळ आणि केवळ दैवयोगानंच मी सत्यापासून वंचित होऊन असत्याकडं फेकलो गेलो नव्हतो काय? काय उपयोग होता आता सत्य समजून, पांचालीच्या भावना समजून? वृषाली, तिला कवेत घेऊन मी अस्फुट पुटपुटलो. किती मोठे आहात तुम्ही. पांचालीलाही माझा हेवा वाटत असेल. माझ्या छातीवर मस्तक घुसवीत ती म्हणाली. मी आणि मोठा? वृषाली, मी मोठा होतो, पण आज नाही. मला तर तुम्ही सदा सर्वकाळ मोठेच आहात. कवेतून स्वतःला सोडवून घेत ती शयनगृहाबाहेर झुळकेसारखी गेली. माझ्याकरिता काहीतरी आणण्यासाठीच ती चालली होती हे ओळखून मी तिला जाता जाताच म्हणालो, वृषाली, काही आणू नकोस माझ्यासाठी. मला भूक नाही. धन्यवाद. बाहेर जाताच आवेगानं पुढं होऊन मी शयनगृहाचं दार आतून बंद करून घेतलं आणि मंचकावर पहुडलो. मनाची शरीराची सर्व उभारी डासळली होती. अंत न लागणाऱ्या क्षितिजाचा वेध समुद्र पक्षी पाण्यावरून झेपावत निकरानं पुढं जातो तसं माझं मन भवितव्याचा वेध घेत निकरानं धावत होतं. अंत न लागल्यानं परतून पुन्हा देहाच्या पंजरात येत होतं. चोच वासून धापावत निश्चेष्ट पडूनच राहत होतं. कणत होतं, पांचाली क्षमा कर, पांचाली क्षमा कर. मऊ शय्येच्या मृदू स्पर्शानं अशा वेळी मन अधिकच अशांत आणि अस्वस्थच होतं. म्हणूनच थंडगार संघडीवर गुडघे टेकून मी माझं मस्तक मंचकाच्या लाकडी बैठकीवर विसावलं. पण क्षणभरातच सगळा दिवस सूर्यकिरणांसारखा टळटळीतपणे माझ्या डोळ्यांपुढं उभा राहिला. शरीराचे डोळे मिटता येतात,
पण मनाचे डोळे कधीच मिटू शकत नाहीत. घटनांचे चित्तर पक्षी विविध रंगी पंख फडफडवीत डोळ्यांपुढं नाचू लागले. मधून मधून चित्कारू लागले. ढगाळलेलं आकाश, रांगोळीचं पंचपात्र, केकाटत धावलेली टिटवी, निस्तेज कुंडल, यज्ञकुंडावरचा काळा अगदी काळा कुट्ट दिवस, पांचालीचे विखुरलेले काळे केस, अश्रू आणि रक्तबिंदू, रक्ताश्रूंच्या नद्या थरथरणाऱ्या कवड्या, मदोन्मत्त हत्तीसारखा दुःशासन आणि अविवेकी मार्गच्युत अधपतित कर्ण, भोवतीचा टाहो, आक्रोश, अन्याय, विटंबना, दुसऱ्यासह स्वतःची, झळाळणारं पितांबर आणि पायदळी तुडवलं गेलेलं उत्तरीय, उधळलेल्या रांगोळीच्या शुभ्र धवल छटा, उरलेलं कुंकुम, केवळ रक्तवर्णी भडक कुंकुम, चरणांवर मस्तक ठेवणारा शोण, पाठीवर मस्तक टेकवणारी वृषाली, वर्षाचं 2-2 मासात विभाजन करू पाहणारी पांचाली. असहाय्यपणे मी मस्तक उंचावलं. सभोवती समईचा मिणमिणणारा प्रकाश होता. बुभुक्षिताला कदात्र मिळालं तरी तो वेडावून जातो. त्याच आर्ततेनं मनाचा अंधार उजळवण्यासाठी मी समईच्या ज्योतीकडे पाहू लागलो. त्या ज्योतीतही पांचाली उभी होती. अतिशय सौम्य मुद्रेनं ती मला आवर्जून सांगत होती, अंगराज, मी याच सभेत तुमच्यापुढं हात पसरला नाही याचं तुम्हाला मनस्वी दुःख झालं असेल. पांचालीनं आपल्याला परत ठोकरलं असं वाटून तुमच्या मनाच्या आज शतशा चिंध्या झाल्या असतील. पण खरं सांगायचं तर कुठल्या तोंडानं मी तुमचं अभय आज मागणार होते? कोणता अधिकार होता मला? तुमच्या झळाळणाऱ्या कुंडलांना एकेकाळी मी माझ्या सुगंधाच्या धुंदीत लाटाडलं नव्हतं काय? माझ्या अंगभूत सुगंधा इतकीच तुमची अंगभूत कवच कुंडलं मौल्यवान आहेत हे कळायला मला फारच कालावधी लागला. आणि जेव्हा कळलं तेव्हा उपाय नव्हता. तुमच्या धिक्कारल्याची उरी सलणारी कळ असंही असताना मी सभागृहात हात पसरल्यावर तुम्ही मला लाथाडलं असतं तर ती यातनेची कळ मी कशी काय सहन करणार होते? म्हणूनच स्वतःच्या लज्जेनं मी तुमच्यापुढं हात विस्तारले नाहीत. तुमच्या तिरस्कारानं नव्हे, तुमचा अवमान करण्यासाठी नव्हे, हो खरंच नव्हे. पण तुम्ही मात्र मला विलासिनी, वारांगणा आणि कुलटा म्हटलत. 5 पतींची रमणारी स्वैराचारिणी म्हटलत. सांगा, मातेच्या आज्ञेचं पालन करणारा पती जेव्हा आपल्या पत्नीला आपल्या बंधूचीही पत्नी करतो तेव्हा त्या ज्येष्ठ पतीला साथ करणारी स्त्री कुलटा कशी ठरते? सांगा, मी वारांगणा आहे काय? विलासिनी आहे काय? कुलटा आहे काय? स्वतःला मनोमन विचारून मला उत्तर द्या. ज्योत क्षणाक्षणाला वाढते आहे या भासानं डोळ्यांवर हात घेऊन मी किंचाळलो. नाही पांचाली, तू कुलटा नाहीस, तू पतिव्रता आहेस. वृषाली इतकीच तूही पवित्र आहेस. बाहेर घनदाट अंधकार असतानाही मी तसाच उठलो. शयनगृह कक्ष मागं टाकून सोपान उतरून राजवाड्याच्या प्राकाराच्या महाद्वारात आलो. पेंगुळलेल्या द्वारपालांना न उठवताच महाद्वाराचा आडदंड दूर सारून द्वार उघडलं. चालू लागलो गंगेकडं. सगळं हस्तिनापूर अंधकारानं गिळलं होतं. मार्ग परिचित असल्यानं चुकत नव्हतो एवढंच. गंगाकाठच्या नित्याच्या पाषाणावर बसलो. त्या शांत जलवाहिनीच्या काठी दाटीवाटीनं वाढलेल्या वृक्षांपैकी कुठल्या तरी कदंब वृक्षावर चुकार मुकार कारंडव पक्षी मध्येच पंख फडफडवीत भेदक चित्कारत होता. पण क्षणातच त्याचा आवाज किनाऱ्यावरच्या नीरव निशब्द शांततेत घुमटात कुठच्या कुठं विरत होता. आकाशाच्या निळ्या प्राजक्त वृक्षाला इवल्या इवल्या तारक पुष्पांचा नुसता बहर आला होता. त्यातीलच काही पुष्पांचा सडा प्रतिबिंबांच्या रूपानं गंगेच्या पात्रात पडला होता. बराच काल त्या पाषाणावर तसाच पडलो. पण अंतरंगातला संभ्रम आणि गोंधळ केव्हा थांबणार यावर मात्र मला उत्तर सापडत नव्हतं. लपलपणाऱ्या लाटा ते कधीच देऊ शकणार नव्हत्या. विषण्णपणे शेवटी गंगातीर सोडून कक्षाकडे परतलो. तळमळत असाच केव्हा तरी निद्रावश झालो. निद्रा ही सर्वात अधिक उदार हृदयी माता आहे. व्यक्तीची विभिन्न दुःख ती एकाच ममतेनं काही काल का होईना
पण निश्चितच आपल्या विशाल उदरात घेते. धन्यवाद. अशाच विविध विषयांवरच्या पुस्तक, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून जरूर कळवा. थँक्यू.